तर इथे बघू शकता मी हरभऱ्याची डाळ 1 तास भिजत घातली होती आणि ती मस्तपैकी भिजून झालेली आहे। तसंच मी इथं अर्धी वाटी मसूरची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आणि आपली हरभऱ्याची डाळ ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मी इथं कुकरमध्ये टाकून थोडीशी हळद आणि ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तसंच मी इथं आंबट चुका घेतलाय बारीक कापून, ते सुद्धा आपल्याला डाळीसोबतच शिजून घ्यायचं आहे। आणि मी इथं 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्या सुद्धा आपल्याला डाळीसोबतच शिजून घ्यायच्या आहेत। आणि थोडंसं तेल, जेणेकरून आपली डाळ कुकरच्या बाहेर पडणार नाही, म्हणून तेल टाकून डाळ शिजून घेणार आहोत। आणि तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी टाकून डाळ शिजून घेऊ शकता। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 7 ते 8 शिट्टी होईपर्यंत डाळ मस्त शिजून द्यायची आहे। आणि आता इथे बघू शकता डाळ आपली मस्तपैकी अशी शिजून झालेली आहे। आणि ही डाळ आता मी फेटून घेणार आहे। तसंच मी इथं एका भांड्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल टाकल्यानंतर सगळे खडे मसाले टाकायचे आहेत। मी इथं 2 मोठी विलायची, लवंग, दालचिनी, काळे मिरे आणि तेजपत्ता आणि थोडेसे जिरे हे टाकून घेत आहे। तसंच इथं मी 3 मोठे कांदे कापलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता हा कांदा आपल्याला मस्तपैकी लाल होईपर्यंत परतायचा आहे। आणि आता इथं बघू शकता आपला कांदा मस्तपैकी असा परतून झालेला आहे। तसंच मी इथं अद्रक लसूणची पेस्ट केली आहे घरातच, ती सुद्धा आपल्याला तेलात टाकायची आहे। आणि तसंच मी इथं साजूक तूप घेतलंय म्हशीचं, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडंसं टाकून अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे। तसंच इथं मी 2 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून, ते सुद्धा आपल्याला टाकायचे आहे। आंबट चुका टाकल्यानंतर टोमॅटो कमीच टाकायचा, कारण की आंबट चुका हा आंबट असतो। आणि इथं मस्तपैकी आपलं परतून झालेलं आहे। मी इथं थोडंसं चिमूटभर हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा धनिया पावडर, तसंच मी इथं दालचा मसाला घेतलाय, तो सुद्धा आपल्याला तेलात टाकून परतून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला मस्तपैकी असा आपला परतायचा आहे। आणि तसंच मी इथं पुदिना घेतलाय स्वच्छ धुवून, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे। आणि मी इथं दोधी भोपळा घेतलाय, ते पण मस्त असा कापून स्वच्छ धुवून घेतलाय, तो सुद्धा आपल्याला टाकून परतून घ्यायचा आहे। तसंच मी इथं कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, ती सुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकून परतून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून आपला भोपळा मस्तपैकी शिजेल। आणि आता आपण हे झाकून ठेवू। तर इथे बघू शकता आपला भोपळा मस्तपैकी शिजलेला आहे आणि आपले सगळे मसाले सुद्धा एकजीव होऊन मस्त असे शिजलेले आहेत। आता आपण जी डाळ शिजून घेतली होती ती डाळ टाकून घ्यायची आहे। सगळं आपण मिक्स करून थोडंफार तुम्हाला हवं तसं पाणी तुम्ही वरून टाकू शकता।
आणि मी इथं थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या दालच्याला मस्त उकळी येईपर्यंत आपण दालच्या शिजून देऊ. वरून परत एकदा मी थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आता असंच आपण उकळी येईपर्यंत ठेवूया. तर इथे बघू शकता आपल्या दालच्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आपला दालच्या तयार आहे. तसंच मी इथं तडका घेतलाय, गरम तेल आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर. तो तडका मी करून घेतलाय आणि तो आता आपल्याला दालच्यावर मी इथं टाकलेला आहे. तसंच वरती सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर. आणि बघू शकता आपला दालच्या मस्तपैकी तयार झालेला आहे. घरी नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.